दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची सुनावणी असल्यामुळे आल्याच्यानंतर आपल्या सर्व पत्रकार मित्रांशी संवाद करावा या हेतूने या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माझे ज्येष्ठ प्रवक्ते माजी खासदार श्रीयुत आनंद परांजपे, युवकांचे अध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबईचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, आमचे दुसरे प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, आपण सर्वच पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो, निवडणूक आयोगापुढे पक्षाच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी सुनावणी आहे। अशा वेळेला दिल्लीला आल्याच्या नंतर आपल्या सर्वांशी संवाद करावा, हितगुज करावं। 4 महिन्यापूर्वी अजितदादांच्या नेतृत्वाखाली लोकशाही केंद्र आणि राज्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारामध्ये बहुमताने आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय केला आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री या नात्याने अजितदादांनी आणि त्यांच्यासह इतर 8 जणांनी मंत्रिपदाची शपथ त्या ठिकाणी घेतली। हा निर्णय त्या कालावधीमध्ये घेत असतानाच पक्षाची ध्येय धोरणं आम्ही सारेजण ज्या ध्येय धोरणामध्ये आमचं राजकीय जीवन सतत या महाराष्ट्रात देशभरामध्ये करत आलो, त्यामधला धर्मनिरपेक्ष विचार, शाहू फुले आंबेडकरांची महाराष्ट्रातली विचारधारा याच्याशी जराही फारकत न घेता नव्याने सहभागी सरकारमध्ये एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय सामुदायिकरित्या आम्ही सर्वांनी मिळून त्यावेळेला घेतला। ते घेत असतानाच केंद्र आणि राज्य एका विचाराची सरकार असतील तर राज्याच्या प्रगतीला संघराज्याच्या कल्पनेमध्ये अधिक ताकद आणि शक्ती मिळू शकते, या भावना त्याच्या पाठीमागे होत्याच। आणि त्याचबरोबर ती महाराष्ट्रात आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास कामाला सुद्धा अधिक पद्धतीने त्या ठिकाणी वेग यावा, या भूमिकेतूनच तशाबाईचा निर्णय त्या ठिकाणी केला गेला। ते करत असताना स्वाभाविकपणाने काही राजकीय निर्णय ज्यावेळेला होत असतात, तो निर्णय करत असतानाच निवडणूक आयोगाकडे त्याच वेळेलाच याचिका दाखल करत आमची जी काही म्हणणं होतं ते सविस्तरपणाने आम्ही त्या ठिकाणी मांडलं होतं आणि विधानसभा अध्यक्षांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली भूमिका सुद्धा आम्ही त्यावेळेला याचिकेच्याद्वारे मांडलेली होती। आज आम्ही पाहतो आहोत की गेल्या 4 महिन्याच्या नंतर एका बाजूला टीकाटिप्पणी, न्यायालयामध्ये असलेली प्रकरणं, तदनंतरच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाची आजची सुनावणी, पण एक असं सतत म्हटलं जात होतं की महाराष्ट्रामध्ये दादांनी घेतलेल्या निर्णयाचं समर्थन फारसं जनता करणार नाही। परंतु मी आज मुद्दामून देशाच्या राजधानीमध्ये हे सांगण्यासाठीच या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली की जवळपास 2400 ग्रामपंचायतीच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या। या 2400 ग्रामपंचायतीच्या निवडणुका थेट सरपंचाच्या त्या ठिकाणी झाल्या। स्वाभाविकपणाने देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष क्रमांक 1 ला आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला क्रमांक 1च्या जागा मिळाल्या। पण भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल फारसं त्याच्यात अंतर न राहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दादांच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रमाणावर असं ग्रामीण भागातल्या जनतेने यश त्या ठिकाणी दिलं आणि ते यश दिलं याचा अर्थ आम्ही मानतो की जी भूमिका दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची, ज्याबद्दल वेगवेगळी राजकीय टिप्पणी वारंवार केली गेली, लोकशाहीच्या माध्यमातून याच्यावरती शिक्कामोर्तब एकापरीचं होत आहे। अर्थात कालावधी, निवडणुका, वेगवेगळी समीकरणं जरूर त्या ठिकाणी असतील, पण किमान विजयी सलामी का होईना पण मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आम्हाला देता आली, त्याचाही या ठिकाणी मी उल्लेख करू इच्छितो आहे।
निर्धार नव पर्वाचा, घड्याळ तेच वेळ नवी हे घोषवाक्य घेऊन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आणि माझे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी आम्ही महाराष्ट्र राज्यव्यापी दौरा सुरू केला। त्या दौऱ्याची सुरुवात पूर्व विदर्भामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि काल वर्धा असे आम्ही 6 जिल्ह्यांच्या मध्ये त्या ठिकाणी गेलो आणि मला अनुभवायला मिळालं, कारण 2014 ते 2018 असे 5 वर्ष मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो। सलग 5 वर्ष मी त्यावेळेला राज्यामध्ये फिरत होतो, पण या दौऱ्यामध्ये मात्र तरुणांचा प्रतिसाद उत्स्फूर्तपणाचा होता आणि महिलांनी दिलेली उपस्थिती, महिलांचा प्रतिसाद हा आम्हाला सर्वांनाच आमची घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भातला शक्ती वाढवणारा त्या ठिकाणी ठरला। विदर्भामध्ये पक्षाला फारसं पाठबळ यापूर्वी नव्हतं, याची जाणीव मला नक्कीच त्या ठिकाणी आहे, परंतु या दौऱ्याच्या नंतर दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीत केवळ कुतूहल आहे असं नव्हेच, तर दादा महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीने निर्णय करू शकतात ही भावना सगळ्या या दौऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाली। म्हणून एक निर्धार नवा पर्वाचा आणि घड्याळ तेच वेळ नवी घोषवाक्य घेऊन आम्ही जे काय महाराष्ट्रामध्ये पुन्हा दिवाळीच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा असा आणि मग राहिलेला विदर्भ असा आम्ही दौरा त्या ठिकाणी डिसेंबरच्या 15 तारखेपर्यंत पूर्णपणाने करणार आहोत आणि मग आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा एनडीए म्हणून त्या ठिकाणी पूर्ण शक्तीने सामोरे जाणार आहोत। पत्रकार परिषदेच्या मार्फत जे काय महाराष्ट्रामध्ये आज सुरू आहे राजकीयदृष्ट्या ते आपल्या सर्वांच्या समोर विशद करण्याचा प्रयत्न केला। आपण मोकळेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती आहे। राज्यामध्ये आज जी हेअरिंग होत आहे निवडणूक आयोगामध्ये, त्यामुळे तुमची बाजू संपलेली आहे, तरी तुम्ही आज हजर आहे, काय नक्की यामागे येण्याचं कारण आणि काय रणनीती आहे यामध्ये? एक असं आहे की सर्वसाधारणपणाने ज्यावेळेला पक्ष आणि आपण घेतलेली भूमिका या संदर्भात कायदेशीर लढाई सुरू असते, त्याला पक्षाच्या प्रमुख सहकाऱ्यांची एक जबाबदारी बनते की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं। त्यामुळे मी आणि माझे सर्व सहकारी मागच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळेला सुद्धा होतं आणि आजही निवडणूक आयोगाच्या सुनावणीला आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत। साहेब हजर राहू शकतात। साहेब मागच्या वेळेला सुद्धा निवडणूक आयोगाच्या सुनावणीला होते त्या ठिकाणी। नाही, मी मानत नाही, कारण एक तर असं आहे की गेली 6 दशकं देशाच्या राजकारणात पवार साहेबांनी आपलं एक स्थान निर्माण केलेलं आहे आणि ते स्थान निर्माण करत असतानाच पक्ष आणि पक्षाच्या बद्दलची त्यांची असलेली आजवरची काम करण्याची एकंदर पद्धती पाहिल्याच्या नंतर मी स्वतः असं मानत नाही की दबाव निर्माण करण्यासाठी साहेब त्या ठिकाणी येत असतील। संजय राऊत म्हणतात की शरद पवार यांचाच हा पक्ष आहे, पहिल्यापासून स्थापना त्यांनीच केलेली आहे आणि आता पक्ष पळून नेला जातोय आणि त्याच्याकडे इलेक्शन कमिशन डोळे झुकून बघते। इलेक्शन कमिशन हा पिंजऱ्यातला पोपट आहे भाजपच्या। संजय राऊतांना शिवसेनेच्या बद्दल काय घडलेलं आहे याची पूर्णपणाची माहिती आहे, पण अशा वेळेला ज्यावेळेला फार मोठ्या प्रमाणावरती पक्षामध्ये एक तऱ्हेचं 2 भाग होत असतात आणि एक मोठ्या प्रमाणावरचं पाठबळ एका बाजूला मिळत असतं, त्यामुळे स्वाभाविकपणाने नैराश्य त्या ठिकाणी येत असतं। संजय राऊत शिवसेनेच्या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार याच पद्धतीने त्या ठिकाणी बोलत आले, पण अशा वाचाळवीरांनी उद्धव ठाकरेंचं सुद्धा खूप नुकसान केलेलं आहे। त्यांना त्यांच्या पक्षाबद्दल बोलण्याचा जरूर अधिकार आहे। निवडणूक आयोगाबद्दल काय बोलावं ते बोलू शकतील, आयोगाच्या स्वायत्ततेबद्दल किंवा न्यायालयाच्या प्रक्रियेबद्दल त्या स्वायत्त यंत्रणा त्या बाबतीमध्ये बोलू शकतील, पण मला असं वाटतं की प्रत्येक बाबतीमध्ये केवळ सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत राजकारण करणं आणि संदर्भहीन बोलत राहणं ही अलीकडच्या कालावधीमध्ये संजय राऊतांची खासियत मोठी आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही मिटलेला नाही। जरांगे पाटलांनी इशारा दिलाय, ब्रह्मास्त्र काढायला लावू नका,
अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, पण आजारी असल्यामुळे सध्या त्यांची अनुपस्थिती जाणवते. प्रदेशाध्यक्ष म्हणून काय करू? खरं आहे की गेले काही दिवस डेंग्यूच्या आजाराने दादा व्यथित आहेत. त्याच्यामुळे डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना सक्त विश्रांती त्या ठिकाणी घ्यावी लागते आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. ते आरक्षण देत असतानाच कायद्याच्या कसोटीवरती दिलं गेलं पाहिजे. यापूर्वी राज्यामध्ये 2 वेळेला आरक्षण दिलं. पहिल्या वेळेला दिलं त्यावेळेला मी सुद्धा सरकारमध्ये होतो. लोकशाही आघाडीचं सरकार होतं. नारायण राणे समिती नेमली गेली होती आणि त्यावेळेला आरक्षण दिलं गेलं, परंतु ते उच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने आरक्षण दिलं. मागासवर्ग आयोग गायकवाडांच्या नेतृत्वाखाली नेमला गेला. त्याच्या शिफारसी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने स्वीकारल्या. उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच आयोगाच्या संदर्भातलं आयोगाचा अहवालच सर्वोच्च न्यायालयाने रद्दबदल ठरवला आणि मग त्यावेळेचं आरक्षण जे देवेंद्रच्या सरकारने दिलं होतं ते काही टिकू शकलं नाही. मी काय राजकीय टीका करू इच्छित नाही, पण त्यावेळेला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. आम्ही मंडळी सरकारमध्ये होतो. थोडंसं अधिक गांभीर्याने बघितलं गेलं असतं तर कदाचित त्यावेळेला न्यायालयामध्ये कदाचित यश मिळू शकलं असतं. आज आमची ही स्पष्टपणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ते टिकणारं मिळालं पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ते मिळालं पाहिजे. दादांची भूमिका का समोर येत नाही? ते समोर येत नाही. शाडोमध्ये गेल्यासारखं असं का वाटतं आरक्षणच्या पूर्ण भूमिका? नाही, दादांनी भूमिका दादा आज 10-12 दिवस प्रकृती अस्वास्थ्याशिवाय बळेच ते नाहीत. जरांगे पाटलांचं 1-1.5 महिन्यापूर्वी उपोषण झालं. राऊत तेच म्हणतात की हा राजकीय आधार आहे. मी सांगितलं ना, असं आहे, संजय राऊत अजितदादांच्या आजाराचा राजकीय आजार म्हणत असतील तर मी आज महाराष्ट्र सदरमध्ये अधिकृत बोलतोय की उद्धव ठाकरेंना आजार झाला करोनाच्या वेळेला, मग तो पण राजकीय आजार झाला असं मी म्हणायचं का? काहीतरी संवेदना ठेवायचं. संजय राऊतांसारख्या इतके दीर्घकाळ आज ते राजकारणामध्ये आहेत, एक सभ्यता पाळली पाहिजे. संजय राऊत अलीकडच्या कालावधीमध्ये सभ्यता सोडतात. आजार म्हटलं पाहिजे. केवळ त्याला राजकीय आजार म्हटलं तर माझ्याकडे 10 उत्तर आहे. मग अजितदादांना संजय राऊत का शोधत होते? पंतप्रधानांना भेटून आल्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये काय निर्माण झालं? त्याच्यासाठी संजय राऊत माझ्याकडे किती वेळा बोलले? अजितदादांची भेट झाली. एकदा मी सांगितलं, याच्यापेक्षा अनेक 1, 2, 3 प्लॅन त्यांनी तयार केले होते, ते मला त्यांना सांगता येतील. संजय राऊतांनी स्वतःला आवरावं. त्यांच्या पक्षाबद्दल त्यांना जे बोलायचं असेल ते त्यांनी बोलावं. अजितदादांबद्दल बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार संजय राऊतांना नाही. शिवसेना म्हणायची की आमच्या मागे अदृश्य शक्ती आहे, त्याच धर्तीवरती तुमच्याकडे काही अदृश्य शक्ती आहे का की तुम्हाला केंद्रातून पाठबळ देत आहे? हे सगळं अदृश्य शक्तीचं गेले अनेक दिवस पाहते. म्हणूनच तुम्ही मगाशी विचारलं तर आम्ही सगळेजण का आलो, तर आम्ही सगळेजण दुर्बीण घेऊन आलो की अदृश्य शक्ती आम्हाला कुठे दिसते काय. आमच्या सर्वांजवळ दुर्बिणी आहेत, त्याच्यामुळे आम्ही दिसतोय, बघतोय महाराष्ट्र सदनमध्ये आमच्या मागे कुठे अदृश्य शक्ती आहे का, कोण आहे किंवा काय. भुजबळ साहेबांचं एक वक्तव्य होतं मराठा आरक्षणासंदर्भात, त्यावर मराठा सेवक समिती आता आक्रमक झाली. त्यांनी एक याचिका दाखल केली भुजबळ साहेबांच्या विरोधात आणि अजितदादांनी त्यांना समज दिली अशी त्यांनी मागणी पण केली. नाही, एक असं आहे की भुजबळ साहेबांनी ते राज्याच्या राजकारणामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी आहेत. बीडला जी काय घटना घडली त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी भुजबळ साहेब त्या ठिकाणी गेले आणि ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीची जाळपोळ झाली त्याच्याबद्दलचं व्यथा एकतऱ्हेचं खूप त्यांना वेदना त्या ठिकाणी झाल्या. त्या दीर्घकाळ ते संवेदनाशील राजकारणी आहेत, त्याच्यामुळे त्या व्यथा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या. एक भूमिका त्यांनी वारंवार स्पष्ट केली की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं गेलं पाहिजे. भुजबळांची सुद्धा भूमिका कधी लपून राहिलेली नाही. भुजबळांच्या पद्धतीने काम करणारे राज्यातील एक वरिष्ठ नेते आहेत. त्यांची भूमिका ते ठामपणाने मांडत असतात, पण ती ठामपणाने मांडताना भुजबळ साहेबांनी मात्र एक वारंवार वेळा स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे. पुरंदरेच्या विरोधात बोलताना तुम्ही दम दिला होता असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मी एकतर आव्हाडांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देऊ इच्छित नाही, पण
आयुष्यभर खोटं बोलण्यामध्ये ज्यांचा जन्म गेला, कारण बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल काय भूमिका ज्यावेळेला मांडली गेली, मी तर जितेंद्र आव्हाडांचं माझं कधी फारसं बोलणं होतच नाही, त्याला पक्षाध्यक्षांच्याकडे की एक बाबासाहेब पुरंदरे नव्वदीच्या पुढचे ग्रस्त आहेत, शिवशाहीर म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. या सगळ्या गडकोट किल्ल्यावरती स्वतः ते अनेक वेळोवेळी त्या कालावधीमध्ये गेलेले आहेत. तर त्यांनी मांडलेल्या मतांच्याबद्दल भूमिका प्रखर वेगवेगळी नाही, पण थोडंसं वयापरत्व त्या ठिकाणी उल्लेख केला गेला पाहिजे असं मी प्रांताध्यक्षांना त्यावेळेच्या सांगितलं. अच्छा नाही, कारण आजचा प्रांताध्यक्ष मी आहे, मी त्यावेळेचं सांगतोय. तर त्यावेळेला सांगितलं. आता ते म्हणतात मी त्यांना पक्षाच्या बाहेर काढायला लागलो, मी त्यांना पक्षाबाहेर काढणार कोण, म्हणून म्हटलं की फार खोटं बोलणाऱ्या माणसांच्या बाबतीमध्ये मी काही जादा बोलू इच्छित नाही. सर, उस्मानदारांनी व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की एका कैद्यांना घेऊन जाताना पोलिसांची गाडी वगैरे त्यांना थांबून पाकिटं दिली जातात. पाकिटं कशाची आहे त्याचं ते गृहमंत्री उत्तर द्यावं आणि तसं त्यांनी व्हिडिओ ट्विट केलेला आहे. मी काय पाहिलं नाही आणि त्या प्रवक्त्या शिवसेनेचे आमचे प्रवक्ते पाहतील आणि त्याच्याबद्दल मत व्यक्त करतील. अग्रेसिव्हली निवडणूक आयोगामध्ये येत आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये येत आहेत आणि आल्यानंतर ते तुमची पण आगमन करतात. काय बघू आता निवडणूक आयोगाकडे आम्ही सगळेजण जातो आहोत. पण तुमचं जे वक्तव्य होतं की तुम्ही शूद्र असल्यामुळे कदाचित ताई नाव घेत असतील, एकदम वक्तव्य करून अलीकडच्या कालावधीमध्ये गेले 1.5-2 महिना संसद रत्न माझा उल्लेख ती व्यक्ती ते ग्रस्त, ती व्यक्ती ते ग्रस्त असं वारंवार करतात. काय राजकीय भूमिका मी मांडली त्याच्यावरती बोलत असताना मी मांडलेल्या भूमिकेची बद्दलचं सांगण्याच्या ऐवजीच नव्या संसद भवनामध्ये महिला विधेयक आलं. खरं तर मी नव्या संसद गृहामध्ये होतोच, माननीय पंतप्रधान महोदयांचं भाषण मी ऐकलंच पूर्णपणाने आणि त्याच्यानंतर मग मी गणपतीचा पहिला दिवस माझ्याकडे घरी गणपती असतो त्यामुळे मी घरी निघून गेलो. स्वाभाविक जाताना मुंबईला अंबानीच्या घरी गणपतीच्या घरी आरतीला गेलो, ही वस्तुस्थिती खरी आहे. पण त्या सतत म्हणता आल्या की ते ग्रस्त त्यावेळेला तिथे थांबले नाहीत, ते महिला विरोधी आहेत वगैरे वगैरे. ज्या वेळेला नैराश्य येतं, राजकीय उत्तर देण्यासाठी कुठलं हे सापडत नाही आधार, त्यावेळेला मग अशी कारणं घेतली जातात. नंतर पुन्हा असंच काहीतरी घडलं त्यावेळेला परत त्यांनी असं उल्लेख केला की ती व्यक्ती असंच पत्रकार परिषद मुंबईला पत्रकारांनी मला विचारलं, मी सांगितलं की ती व्यक्ती म्हणजे सुनील दत्तात्रय तटकरे, 10/7/1955 जन्म, मुक्काम सुतारवाडी, पोस्ट जामगाव, तालुका रोहा, जिल्हा रायगड आणि आता देशाच्या संसदेचा 32 रायगड लोकसभा मतदारसंघातला खासदार. आता हे मी म्हटल्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये मुलाखत देत असताना त्यांनी मिझोरामच्या वेळेला विश्वासदर्शक ठराव, अविश्वासाचा ठराव सरकारवरती आणला आणि तो महिलांच्या विरोधातला अन्यायाने अत्याचार करणार होता, त्याला सुद्धा ती व्यक्ती उपस्थित राहिली नाही, त्याने महिला विरोधी याच्यामध्ये मतदान केलं असं बोलल्याच्या नंतर मग मात्र शेवटी आय एम अ ह्युमन बिईंग म्हणून मी सांगितलं मी कदाचित अक्यूट मायनॉरिटीचा आहे म्हणून कदाचित त्या बोलल्या असतील. पण आज मी सांगतो, आज आत्तापासून माझ्यासाठी हा विषय संपला. त्यांना जे काही उल्लेख करायचा असेल, ज्या पद्धतीने करायचं असेल तो त्यांनी केला तरी चालेल. महाराष्ट्रात सुनील तटकरे कोण आहे हे महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला 100% माहिती आहे. धन्यवाद. एक वेगळा बिहारमध्ये आरक्षणाच्या संदर्भात आपलं जनगणना करण्यात आली आणि आरक्षण वाढवलं जाते, ते वाढवलं जाते 75%. ओबीसीचं सुद्धा आरक्षण हे वाढवलं जाणार आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आरक्षण वाढवण्याच्या संदर्भामध्ये आता आवाज उठवायला सुरुवात झालेली आहे. काय वाटतं की पुन्हा एकदा ओबीसीच्या संदर्भामध्ये जनगणना करून आरक्षणाचं पुनर्विचार करणं गरजेचं आहे? नाही, माझी स्वतःची भूमिका आहे की जात न्याय जनगणना झाली पाहिजे. खरं तर 2011 सालामध्ये ज्यावेळेला युपीएचं सरकार होतं त्यावेळेला जनगणना झाली होती, पण ती का देशाच्या जनतेपुढे आणली गेली नाही याची फारशी माहिती माझ्याकडे त्या ठिकाणी नाही. त्याच्यामुळे एकदा मंडल कमिशनच्या आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाल्यावर वेगवेगळे प्रवाद त्यावेळेला सुद्धा उमटले. तर अशा वेळेला देश एकसंघ आहे, एकसंघ राहायला पाहिजे. सर्व धर्मियांचा देश आहे, अनेक जातींचा देश आहे, अनेक बोली भाषांचा देश आहे. हा देश आपला एकत्रित राहिलाच पाहिजे, ही भूमिका सर्वांची आहे. पण ते असत असतानाच सर्व समाज, सगळे घटक यांना सुद्धा
त्यांचे अधिकार हे त्या ठिकाणी मिळालेच पाहिजेत अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून भूमिका आहे. धन्यवाद.